प्रिय बाबी, तुला जाऊन साधारण 10 वर्ष झाली. आजोबा आणि तू एकाच वयाचे, पण तुझा आम्ही नेहमी बाबी असा एकही उल्लेख करत आलो. तू कोणी असामान्य असल्याने दिवंगत नाहीस, निवर्तला नाहीस, तू मेलास. तू सांगायचास त्याप्रमाणे तुझ्या जन्माचं सोयर कोणी पाळलं नव्हतं आणि सुतक पाळणारं तू कोणी जन्माला घातलं नव्हतंस. बाबी शिपणेकर या 7 अक्षरात गौडबंगाल काय होतं हे शोधायला कोणी गेलं नाही, जाणार नाही. तू गायक, खेळाडू, समाजसेवक, नट, चोर, कर्जबुडव्या, राजकारणी यांच्यासारखा उत्तुंग कामगिरी करणारा थोर नव्हतास. पण तुझ्या थोर नसण्यातच तुझी थोरवी आहे. ठेवलेल्या बाईची अवलाद हे लावता न येणारं विशेषण 15 वर्ष नावामागे लावून घेतल्यानंतर तू सोलापुरातून पळून पुण्यात आलास. तिथे माझ्या पणजोबांच्या ओळखीतल्या एका कोणाकडे तरी कामाला राहिलास आणि तिथून वर्षभरात पुठ्ठ्याची काळी टोपी, सदरा, धोतर आणि वळकटी इतकी मालमत्ता घेऊन तू पणजोबांसह आमच्या घरी दाखल झालास. तुझं आडनाव तुला गावाने दिलं. तुझं कूळ गोत्र काही माहीत नाही. कळायला लागल्यापासून तुला पाहत आलो आहे. मध्यम उंची, वयानुसार कंबर आणि गुडघ्यात आलेला बाग, आयुष्यभर उन्हात काम केल्यामुळे रापलेला सावळा रंग, डोक्यावरती पिकलेले तुरळक केस, सटवाईनं 3 रेषा मारून मोकळं सोडलेलं मोठं कपाळ, त्यावरती गोपीचंदनाचा टिळा, मिशी, भुवया, पापणी आणि कानावरचेही केस पिकलेले, दंड आणि पोटऱ्या सोडल्या तर शरीरभर कुठेही चरबी नव्हती. डोळे खोल, चमकदार पण खोल, तोंडातले निम्मे दात पडलेले, त्यामुळे गाल आत गेलेले, तळहात आणि पाय स्वच्छ पांढरे, कमरेला राजापुरी पंचा आणि अंगात खादीची बंडी. शिपण्याला तू वाहत्या दांड्यात उभा राहिलास की तुझ्या कातळी शरीरावरती जमलेल्या घामाने तुझी त्वचा चमकायची. अशावेळी तू पांडुरंग वाटायचास. बाबी, तुझं आयुष्य आमच्या घरातल्या पडवीत गेलं. आजोबांच्याकडून तू लिहा वाचायला शिकला होतास. अख्खं गाव तुला बाबीच म्हणायचं, मी सुद्धा. पण दिवे लागण झाली आणि घरातल्या मोठ्यांना नमस्कार करून तुला नमस्कार केल्यानंतर तुझ्या डोळ्यातलं वात्सल्य आणि कारुण्य मला तू गेल्यानंतर इथे दिसलं नाही. तुला आठवतं का, सुट्टीच्या दिवशी मला सोबत घेऊन शिपण्यावरती जायचास. मला काही काम नसायचं, मग मी उगाच झापांवरती दगडमार, झावळाच्या पात्या ओढ असले उद्योग करायचो. एकदा तू मला म्हणाला होतास, का माझ्या देवाला चढतोस? देव कुठला? अरे झाडं आहे ती. अरे नीट बघ, इथे सुपाऱ्याच्या रूपाने डोईला भगवं मुंडासं बांधून माझा विठू उभा आहे. अंगा खांद्यावरती पक्ष्यांना आसरा देणारा हा माड देवासारखाच. हे पाटाचं पाणी म्हणजे चंद्रभागा. या चंद्रभागेत मी रोज आंघोळ करतो. मग माझ्या इतक्या विठोबांची पूजा करतो. मला कुठे तीर्थयात्रा करायला जमणार आहे? मग मी करतो तेच काम माझ्यासाठी तीर्थस्थान, असं म्हणाला होतास. तुझी खोली घरातल्या बायकांनाही जमणार नाही इतकी तू नीटनेटकी ठेवली होतीस. तुझ्या खोलीत एक बाज, एक ट्रंक, भिंतीवरती शिवाजी महाराजांचं सुंदर चित्र होतं. तुला आशय देणारं आमचं घर, शिवाजी महाराज आणि वाडीतल्या पोफळींच्या पलीकडे तुझी नजर कधी गेली नाही. तुला खरं सांगू का बाबी शिपणेकर जगाच्या दृष्टीने कोण विशेष नव्हता. हा दोष जगाच्या दृष्टीचा होता. उच्च नीचतेचे निकष जग ठरवतं. समर्पणाची व्याख्या जग ठरवतं. कुठे समर्पित करायचं हे आपलं आपण ठरवतो. मुक्तीच्या शोधामध्ये घरदार सोडणाऱ्या सिद्धार्थाचं समर्पण मोठं की त्याची वाट पाहत जाणाऱ्या यशोधरेचं? सुमितेचं समर्पण मोठं, सीतेचं की लक्ष्मणाचं? हे मोजायला काय परिमाण लावणार? कोणी देशासाठी प्राण सोडतं, कोणी प्रेमासाठी. यातलं कोणीही श्रेष्ठ नाही, कोणीही कनिष्ठ नाही. आपल्या आपल्या ठिकाणी सगळे योग्यच. म्हणून माणापावफळींवरती माया करणारा आणि एक सबंध आयुष्य समर्पित करणारा तू मला थोर वाटतोस. तुझे कुठलेही उपास तापास नव्हते. तसा तू प्रचंड पुरोगामी. तू मला म्हणायचास, तुम्ही इथे उपास करा, त्या चंद्राचं दर्शन घेऊन उपास सोडा. अरे त्या चंद्रावरती तो साहेबाच्या देशातला माणूस टांग वर करून आला आणि तुम्ही, अरे आकाशात फिरणारे धातू मातीचे चेंडू ते तुमच्या आयुष्यात काय ढवळाढवळ करणार? तळहातावरच्या 4-2 रेषा भविष्य ठरवत असत्या तर त्या तळहातामागे त्या बापाने मजबूत मनगट कशाला दिलं असतं?
बहुतेक दर संकष्टीला मी हे ऐकायचो. एकदा मी तुला विचारलं की हे बघ तुला काय म्हणायचं आहे बाबी, देव नसतो, पुण्य नसतं, मोक्ष नसतो. दारात उभं राहून तसरी भिजवत तू म्हणाला होतास की असं कुठे म्हणालो मी. तो अणुबॉम्ब शोधणारा कोणता असा शास्त्रज्ञ तोही म्हणाला ना की हे जग इतकी वर्ष कुठल्याही अडचणीशिवाय चाललं आहे, म्हणजे याला कोणीतरी चालक असणारच. त्या कोणीतरीला देव म्हणतात ना. कोणीतरी आहे, कोणीतरी म्हणजे कोण याचा शोध संपला की देवत्वाची संकल्पना संपेल किंवा तो सिद्धांत तरी होईल. आता राहिला प्रश्न पुण्य आणि मोक्षाचा, तर मी पुण्यवंतच आहे, पण मला मोक्ष नको. मी परत इथे येईन, पक्षी उडून या पोफळांच्या शेंड्यावरती बसेन, दांड्यातलं पाणी पिईन. इथे किती मोकळीक. ते सोडून तिथे स्वर्ग नावाच्या तुरुंगात बसण्यापेक्षा इथे बरं. इथे दुखणी आहेत म्हणून दवा शोधायला लागते, तिथं दुखणंच नाही. मग शोध कशाचा आणि कोणाचा. कंटाळवाणा असतो मोक्ष. तू असं बोलायला लागलास की नाथा घरी पाणी भरणाऱ्या शिखंडागत भासायचास. काळ थांबवता येत असता तर मी तुझ्या त्या असल्या उपदेशापाशी थांबवला असता, पण ते कोणाच्या हातात नव्हतं. कालचक्राचे आरे फिरले, तुला म्हातारपणाने ग्रासलं. देण्यासारखं जे काही होतं ते 2 वेळेचं अन्न आणि वर्षाला 1 जोडी कपडे या बदल्यात तू देऊन मोकळा झालास. तू पगार कधी घेतला नाहीस. एक दिवस दांड्यावरून खाली पडलास आणि तिथून अंथरुणावरती. तुझा अंत आठवला की आजही मनावरती भक्कम रोवलेले चिरे सरकतात. त्या चिऱ्यांखालचे झरे डोळ्यातून वाहून मोकळे होतात. तू गेलास त्याच्या आदल्या दिवशी मी तुझ्या खोलीत आलो. तिथल्या बाजेवरती पडलेला असं तुला मी आयुष्यात पहिल्यांदा पाहिला. मला तुझे तीर्थरूप पाय चेपावेसे वाटले. मी पाय चेपू लागलो. तू ओशाळून उठून बसलास. बाबी असू दे, आजोबांचे चेपतो तसे तुझेही, मी म्हणालो. तू दुसऱ्याकरवी करून घेतलेली तुझी पहिली सेवा. पाय चेपताना मला रडू कोसळलं. तू म्हणालास, रडतोस काय रे. मी म्हटले ना मला मुक्ती नको. ही गाडी या स्टेशनापर्यंत, पुढे दुसरी. पुढच्या जन्मी येईन हो पाखरू होऊन, पोफळ्याच्या शेंड्यावरती बसेन, दांड्यातल्या पाण्याने आंघोळ करेन. बाबी तू कुठे चाललास. माझ्या 5व्या वाढदिवसाला तू लावलेल्या केशरी फणसाला यंदा पहिला बाज आला आहे. आणि कोकमं कशी उतरवायची शिकवणारेस ना मला. आणि यात्रा आली रे पुढच्या महिन्यात, त्याची सुपारी मोजायची ना. डोळ्यातून वाहणारं पाणी पाहिने पुसत मी बोललो होतो. सगळं ऐकून तू फक्त हसलास. त्या हसण्यासारखं विदारक हास्य मी परत नाही पाहिलं. दुसऱ्या दिवशी तू देवाघरी गेलास. अंत्यदर्शनाला मी काही आलो नाही. हिंमत नव्हती रे माझ्यात. तुला उचलला तेव्हा मी वाडीतल्या माडाला मिठी मारून धाय मोकळून रडत होतो. भडाग्नीशिवाय कुठले संस्कार तुझ्या प्रेतावरती झाले नाहीत. तू गेल्यानंतर तुझी खोली आवरताना ट्रंकेत माझ्या मुंजीत शिवलेला तुझा शेवाळी रंगाचा कोट सापडला. त्याला कसर लागली होती. तुम्ही तसाच उचलून माझ्या खोलीत आणला. आजही तो माझ्याकडे आहे. आता मी मोठा झालो, पण कधीतरी माडाच्या शेंड्यावरती बसलेला भारद्वाज दिसतो. तो बघून मला तुझी आठवण येते. दांड्यातून खाली पडणाऱ्या पाण्याचा खळखळाट ऐकला की तुझे शब्द अचानक आठवतात. नात्यागोत्याचा नव्हतास, पण माझं चिमुकलं जगणं सजवून गेलास. इथलं प्रत्येक झाड फुललं फळलं ते पाण्यासोबत मुळांपर्यंत मुरले तुझ्या घामामुळे. तुझ्या निष्ठेतली चिमूटभर निष्ठा जाताना हातावर ठेवून गेलास. समर्पणाची माझी व्याख्या तुझ्याहून सुरू होते आणि तिथे येऊन संपते. तुला शब्दांशिवाय दुसरं काही देण्याची माझी ऐपत नाही. निदान तेवढे तरी मान्य करून घे आणि आशील तिथून लोभ ठेव ही विनंती. कळावे, तुझाच भंभ्या उर्फ ऋतुराज. वाव वा वा. म्हणजे इतकी, तसं म्हटलं तर असामान्य आयुष्य नाही ती. सामान्यच आहेत, सामान्यच जगलेले आहेत. एका कुठल्या तरी गावातल्या एका खोलीत आयुष्य घालवलेला माणूस आहे, पण त्याची निष्ठा एवढी होती की झाडं माझं सर्वस्व आहे. जेव्हा तो तिथनं इथे आला तेव्हापासून शेवटपर्यंत ते राहिला. तेच करत राहिला. सातत्य ज्याला म्हणतो आपण ना, तेच 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 परत परत करणं, निष्ठेने करणं. सामान्यातले असामान्य म्हणतात ना हे. हो हो, हे तसं आहे की नेहमी काहीतरी तुम्ही प्रत्येक वेळी फारच जगावेगळं काहीतरी केलं म्हणजेच तुम्ही असामान्य असता किंवा तरच तुमच्या कष्टांना किंमत असते असं काही नाही. किंवा समर्पण भाव काहीतरी त्यात तू लिहिलंस तसंच की देशासाठी वीरमरण आलं किंवा काय कोणतरी प्रेमासाठी खूप काहीतरी त्याग केला म्हणजेच तुमचं समर्पण खूप जास्त मोठं आहे असं नाही म्हणता येणार. ते तर अर्थातच मोठं आहे, म्हणजे त्यात काही दुमत नाहीच आहे. पण आपल्या छोट्या आयुष्यात छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा समर्पित होऊन काम करणारी माणसं खूप आहेत. जसं आत्ता हे तुझं लिखाणातलं पात्र आहे. अशी एक कुसुमाग्रजांची कविता आहे,
सूर्यफुला नावाची ती कविता आहे, सूर्यफूल नावाची कविता आहे. तर ते असं आहे की सूर्यफुलाला कोणतरी विचारतं की तू काय करतोस दिवसभर. तर सूर्यफूल फुलतं आणि जेव्हा ते फुलतं तेव्हा ते सूर्याकडे असतं. जसा सूर्य असा आकाशातनं वरती वरती तसं ते सूर्यफूल देखील त्या दिशेला वळतं आणि पुढे बरोबर मावळतीला ते झुकतं खालती. मग त्याला कोणतरी असं विचारतं की तू एवढं सगळं करतोस पण तो सूर्य तर एवढं सहस्र योजना आकाश तो पादाक्रांत करत जातो पुढे, मग तुला तो बघतो का की हे जो तुझं चाललंय सगळं रोजच्या रोज फुलायचं आणि त्याच्याकडे बघून झुकायचं आणि मग कोमेजून जायचं, तर तो तुला बघतही नसेल तरी पण हे का करतो. सूर्यफूल म्हणतो बरोबर आहे ना की तो तर आकाशात आहे आणि मी तर जमिनीवरती आहे, पण हे माझं जे करणं आहे ना की मला हे पण माहिती की तुम्हाला बघत नसेल, एवढं जगातलं सगळं त्याला बघायचंय तर ते एक माझ्यासारखं एवढंच एक फुल तो बघणार आहे का, नाही बघणार आहे. पण हे मी जे करतोय माझा मोक्ष ह्यातच आहे, माझं जीवित कार्य किंवा मी जे केलं पाहिजे माझं जीवन कार्य काय ते हेच आहे. ग्रेस म्हणतात ना, ज्याचे त्याने घ्यावे उंजळीत पाणी, कोणासाठी कोणी थांबू नये, असे उणे नभ ज्यात तुझा धर्म, माझे मीही मर्म स्पर्शू नये. तर तेच आहे की प्रत्येकाची उंजळ वेगळी, प्रत्येकाचं पाणी वेगळं आणि ते जिथे सोडायचं अर्घ्य ते वेगळं, ती जागा वेगळी. यावरनं कोणाची जागा काय म्हणतात, कोणाचं अर्घ्य मोठं किंवा छोटं नसतं, अर्घ्य वाहणं असतं. हा, तू काय असं लिहिलेस का ह्याच्या जवळ जाणार? हा, एक कविता आहे, झाडातली माती गेली झाडापाशी, बाबी त्याचा घाम मुळांपर्यंत गेला. एक्झॅक्टली, तो झाडात आला झाडातच गेला. झाडातली माती गेली झाडापाशी, इथे कुंपणाशी कोण येते. वा. तुझ्या आठवांचा लागेची ना ठाव. आता अनेक वर्ष झाली असतील बाबीला जाऊन, पण तो सगळ्यांच्याच लक्षात किती आहे. तुझ्या आठवांचा लागेची ना ठाव, असलाही घाव मिळू नये. कोणा दिली प्रीत, कोणा हाती जीत. ते कोणा दिली प्रीत, कोणा हाती जीत, कसे नवनीत घुसळावे. आणि लक्तरांचे बंध, लक्तरांची वेस, लक्तरांचेच बंध, लक्तरांचीच वेस, लांघताना ठेच कशासाठी. वा. मग काय, झाडानेही आता होऊन या माती, करुणेच्या वाती उजळाव्या. वा वा. करुणेच्या वाती उजळाव्या. ते आपल्या साधनेलाच साध्य मानून जगणारी लोक आहेत. म्हणजे अनेक जण असे आहेत ना की त्यांचं, काही कलाकार पण असे आहेत ना की त्यांचं फार काही त्यांनी केलंय, म्हणजे आपण जसं म्हणतो ना की फार प्रोजेक्ट त्यांनी केलेत, असं नाहीये, एखाद दोनच केलेले आहेत, पण ते इतके त्यांनी सुंदर केलेत ना की त्याच्याकरताच तो जगला होता. खरंय खरंय. म्हणजे आता रवी वर्मा म्हटलं की त्याची जे काही 2-4 पेंटिंग्स खूप गाजली, तर त्याचं जगणं त्या पेंटिंग करताच होतं, बाकीचं त्यांनी केलं. म्हणजे मध्ये मी असं एक लिहिलं होतं की कुठलाही कलासाधक असतो ना, त्यांनी केलेली कोणती कलाकृती त्याला अपूर्णच वाटते, त्याला पूर्णत्व कधी येत नाही. म्हणजे अख्खी रात्र सूर लोटून सुद्धा त्याला वाटतं की अजूनही मला हवा तसा छळजा लागला नाही. खूप चांगलं चित्र काढून सुद्धा वाटतं की अरे अजून 2 रंग भरता आले असते. आणि ते वाटतंय तोपर्यंत त्या कलाकाराचं जिवंतपण टिकून आहे. कारण संदीप खरेची एक कविता आहे की कवीचं आयुष्य सोपे असते अशासाठी की एक जरी कविता लिहिली तरी आयुष्याचं सार्थक झालं असं वाटतं त्याला. आणि कवीचं आयुष्य अवघड असतं अशासाठी की एखादी कविता आपल्या हातून अशी लिहिली गेली आहे असं वाटत नसतं त्याला शेवटपर्यंत. हो हो हो, बरोबर आहे. आणि हेच आहे ना की आपली प्रत्येक कलाकृती किंवा प्रत्येक गोष्ट जी आपण करतो ती आपण ती करताना हे शेवटचं आहे असं समजून जोपर्यंत ते आपल्या हातनं घडत असतं तोपर्यंत ते इतरांपर्यंत पण त्याच भावनेने पोचत असतं. असतं. जेव्हा त्यातलं
ती उत्कंठा कमी होते किंवा ज्यातली ती अनसर्टेनिटी कमी होत जाते ना जशी जशी, तसं तसं ते खूप प्रेडिक्टेबल होत जातं. ती कला सुद्धा प्रेडिक्टेबल होत जाते की मग नंतर लोकांना नाही कळतं हा याच्यानंतर काय आता हेच येणार आहे. आज काय आजच्या कालच्या एपिसोड मध्ये सासू सुनेचं भांडण झालं, आज परत patch up होणार. हा हे झालंच ना आता. तर ते परत जिथं येतं की मग समर्पण, मग तुमच्या कामातलं समर्पण, कलेतलं समर्पण किंवा काय, मग किंवा काही कलाकृती किंवा काही प्रोजेक्ट्स असे खूप वेगळे उठून का दिसतात, किंवा काही माणसं सुद्धा की जी रोजच्या आयुष्यातलं आपलं त्यांचं एक जगणं आहे ते 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 उठून दिसण्यामागे काही कारणं असतात. त्यांच्या त्या कामाच्या पद्धतीत काही अशा गोष्टी असतात की ज्या सगळ्यांकडे नाही आहेत, किंवा ते सहज साधेपणाने सुद्धा ज्या गोष्टी करत असतात त्याही लोकांना वेगळ्या वाटून जातात. असं एक पुलंचं नाटक आहे सुंदर मी होणार, त्यातलं एक कॅरेक्टर आहे डॉक्टर पटवर्धन, आणि ते त्या संस्थानाचे डॉक्टर असतात आणि त्यांच्या त्या बेबीराजे असतात आणि त्या ताईराजे त्यांची काळजी घेण्याकरता असतात. ताईराजे आजारी असतात, पण मग ते त्याचे जे प्रमुख आहेत संस्थानाचे, त्यांचं नाव मला आता आठवत नाही, म्हणजे कॅरेक्टरचं नाव आठवत नाही, ते त्यांना एकदा कामावरनं काढून टाकतात. काकाजी नाही, काकाजी तर तुझं पाशी, बरोबर, त्यांचं नाव आठवत नाही, पण ते असं संस्थानिक आहेत ते, आणि संस्थान तर खालचं झालंय पण संस्थानिक आहेत. आणि मग एकदा काहीतरी होतं यांच्याकडनं, छोटासा गुन्हा घडतो, गुन्हा नाही खरं, त्यांना न सांगता काहीतरी ह्या सगळेजण ठरवतात, ही तरुण मुलं आणि ते डॉक्टर पटवर्धन, आणि मग त्यांना कामावरनं काढतात. पण मग ते सांगतात की मी हे सगळं का केलं, तर जेव्हा ही मुलं लहान होती तेव्हा यांची आई मरायला टेकली होती आणि आता ती मरेलच, मृत्यूशय्येवरतीच होती ती. तेव्हा त्यांनी ह्या डॉक्टरांकडनं वचन घेतलं होतं की तुम्ही या मुलांना सांभाळाल ना, यांची आई व्हाल का, आणि तेव्हा मला माझ्या जगण्याचं प्रयोजन मिळालं. त्याच्यात त्यांनी असं सांगितलं की त्यांची एक प्रियसी असते, ती विदेशी असते, मादमाझेल फ्लाविया तिचं नाव आहे. मग ते मादमाझेल फ्लावियाच्या बापाला भेटायला गेले आणि सांगितलं की हिच्याशी लग्न नाही करणार मी, कारण मला ह्याच्यापेक्षा अधिक मोठं चांगलं प्रयोजन सापडलंय की ह्या 3 मुलांची आई होण्याचं भाग्य मला लागतंय, तर मी आता हे करेन. मग त्यांनी ते वर्णन केलं की त्या मादमाझेल फ्लावियाच्या बापाच्या डोळ्यातले, निळ्या डोळ्यातले अश्रू, मग त्याचे ते व्हायोलिनचे सूर वगैरे असं वर्णन त्यात आहे. तर जेव्हा ते कामावरनं काढतात तेव्हा त्यांचा एक संवाद त्यातला आहे. ते म्हणतात की उद्या मला जर कोणी विचारलं की तुम्ही का जगता आहात, तर ह्याचं उत्तर राहिलं नाही माझ्याकडे, प्रयोजन संपलं जगण्याचं, कारण मी ह्याच्याकरता आलो होतो, ह्यांची काळजी घेण्याकरता आलो होतो, ते प्रयोजन संपलं, आता जगण्याला काही अर्थ नाही, आता श्वास उरलेत म्हणून जगायचं. आणि असं प्रयोजन प्रत्येकाला ते शोधायलाच लागतं. हो, ते आपण कोणाच्या पायाजवळ येऊन थांबत नाही की हा सफरजनसारखं वर्ण पडत नाही ते, उद्यापासून बाबा हे तुझं आयुष्याचं गंतव्य आहे आणि तुला हेच करायचंय किंवा काय, असं होत नाही. पण त्यातच मजा आहे. हो, ते शोधण्यातच मजा आहे, त्या प्रवासातच मजा आहे. आणि हा प्रवासच असा आहे की कुठं जायचंय, कुठं निघायचंय आणि का जायचंय, या प्रश्नांची उत्तरं मिळाली आहेत असं वाटून सुद्धा ती मिळाली नाही आहेत असंही वाटत राहतं. आपण सगळे अपूर्णांकच होत ना, पूर्णांक कोणीच नाही आपल्याला, सगळे अपूर्णांक आहेत. आपल्याला वाटतं की इथे पूर्ण होतंय, पण ते नसतं झालेलं. ते क्षितिज आहे ना, तिथपर्यंत वाटतं की तिथे टेकलंय, तिथे जाऊन बघावं तर अजून पुढे कुठेतरी दिसतं. मॅथ्सचा एक रूल आहे ना, वेन यू थिंक इट्स व्हेरी सिम्पल यू आर डुईंग इट रॉंग. बरोबर आहे, तसं आहे हे आपलं गणित. तसं कलामांनी म्हटलंय ना की प्रयोजन काय असतं, तर समजा तुझं प्रयोजन तू हातोडा हो असं जर असेल तर तू घाव घाल, आणि तुझ्या जगण्याचं प्रयोजन दगड होणं असेल तर घाव सोस. खरं ते प्रयोजन सापडलं की मग घाव सोसण्याची ताकद येते आणि घालण्याची ताकद येते. नमस्कार, मी ऋतुराज. नमस्कार, मी सौरभ. ठेहराव आम्ही सुरू केल्यापासून तुमचा सगळ्यांचा उदंड प्रतिसाद मिळतोय आणि आम्हाला पण मजा येते हे करायला. तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचत आहेत, त्याच्यात काय सुधारणा अपेक्षित आहेत किंवा काय आवडलं आहे हे तुम्ही अगदी आवर्जून आम्हाला सांगताय. त्यामुळे आम्हाला पण हे करायला हुरूप येतोय, नवनवीन कल्पना सुचत आहेत. असंच बघत राहा, प्रोत्साहन देत राहा. असाच आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळा कंटेंट तुमच्यासमोर आणत राहू. आणि ठेहरावमध्ये आपण आता पहिली सिरीज करतोय, खयालात आहे.
त्यातला पहिला भाग प्रदर्शित झालेला आहे, दुसरा आता प्रदर्शित होतो आहे. तर हा विषय म्हणजे खयाल आता हा विषय अनेक लोकांपर्यंत तुम्ही पोचवावा अशी तुम्हाला विनंती आहे. नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि प्रतिक्रिया जरूर आमच्यापर्यंत पोहोचवा. तुम्हाला अजून काही अपेक्षित आहे का यातनं तेही कळवा. नक्की कळवा. धन्यवाद.